श्री स्वामी समर्थ. उद्या ज्येष्ठ अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. यामुळे आपली सर्व पापे नष्ट होतात, आपले पितृदोष नष्ट होतात आणि यासाठीच आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी देखील अशा पद्धतीने अंघोळ करू शकतो. घरी देखील आपण ह्या काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपली पापं नष्ट करू शकतो. आपण देखील पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य कर्म आपण कमवू शकतो. बघा, उद्या शुक्रवारी 5 जुलैला ज्येष्ठ अमावस्या आहे. ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून ह्या वस्तू टाकायच्या आहे. घरातील अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला लागलेले काही दोष हे निघून जातात. यामुळे आपले शनी दोष, पितृदोष देखील कमी होतात आणि म्हणूनच आपण ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहे. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल, तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थस्थानावरून जर का गंगाजल आणलेलं असेल तर तुम्हाला 1 चमचा गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला थोडंसं जाड मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे आपल्याला जेही काही दोष लागलेले असतील ते दोष निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकू शकतात. बघा, तुमच्याकडे जरी काहीही जरी नसलं तरी तुम्हाला गोमूत्र तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे. प्रत्येक विशिष्ट तिथीला, पौर्णिमेला, एकादशीला, अमावस्येला तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र जरी टाकलं तरी तुमचे सर्व दोष यामुळे नष्ट होतात. जर का तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला चोळून लावून याने देखील अंघोळ करू शकतात किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकून त्याने देखील तुम्ही अंघोळ करू शकतात. उद्या अमावस्या असल्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी न विसरता आवर्जून काळे तीळ, आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यामुळे आपले भरपूर असे दोष यामुळे नष्ट होतात. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र, त्याचप्रमाणे थोडंसं जाड मीठ, काळे तीळ तुम्हाला ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण ज्या वेळेस आपल्या घरातील फरची पुसणार आहोत त्यावेळेस तुम्हाला फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये देखील थोडंसं गोमूत्र, तुम्हाला थोडंसं जाड मीठ, चिमूटभर हळद तुम्हाला न विसरता टाकायचे आहे. त्याचप्रमाणे थोडेसे तुम्ही 2-3 लिंबाच्या रसाचे थेंब देखील यामध्ये टाकू शकतात. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाणार आहे. बघा, शरीराचं शुद्धीकरण जसं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आपल्या घरातील देखील वास्तुदोष हे घालवणं महत्त्वाचं असतं आणि हे आपण अमावस्येच्या दिवशी घालवण्यासाठी हे उपाय प्रत्येक अमावस्येला आवर्जून करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.